नमस्कार. आत्तापर्यंत आपण कथा पाहिली की अंबिका अंबालिकांचा विवाह होतोय, अंबा निघून जातेय, ती भीष्माच्या मरणाचं कारण बनून पुन्हा जन्माला येते. अंबिकेला अपत्य प्राप्ती व्हावी यासाठी सत्यवती प्रचंड प्रयत्न करते, भीष्माला म्हणतेय, भीष्म नकार देतात. व्यासांना बोलवलं जातं. व्यास अंबिका आणि अंबालिका या दोघींना अपत्य प्राप्ती देण्यात यशस्वी होतात. पण एक अंध होतोय, एक पंडुरोगाने ग्रासलेला होतोय. तिसऱ्या वेळी पुन्हा पाठवलं जातं व्यासांना. तेव्हा तिथे दासी येते. दासीच्या पोटी एका दिव्य ज्ञानी पुत्राचा जन्म होतो. तीनही पुत्र राज्याच्या लायकीचे नाही आहेत. कथा अशी विस्तारत जाते ना, आणि त्यात एक एक पैलू उलगडत जातं. म्हणजे धृतराष्ट्राला अंधपण आलेलं आहे म्हणून पंडूला राजा करावं लागतं. आता त्यातही पुढे अजून फार रंजकता आहे. ती कथा आपण पुन्हा बघणारच आहोत. पंडूला राजा करावं लागतं इथपर्यंत ठीक आहे, पण धृतराष्ट्राच्या मनात आपल्या शारीरिक अक्षमतेमुळं आपल्याला राजा होता आला नाही याची पण भावना असते. ती पुढे वेगळी कथा अजून विस्तारत जाते. इथे तिसऱ्या पुत्राविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे विदुर, महात्मा विदुर. दासी आली आहे. दासीनी महर्षी वेदव्यासांना निर्भीडपणे ती सामोरी गेलेली आहे. गर्भ तिच्या उदरामध्ये वाढतोय आणि हा गर्भ दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही आहे, तो प्रत्यक्ष अवतार आहे यमधर्माचा. धर्माचं पालन करणाऱ्या यमराजाचा हा अवतार आहे असं मानलं जातं. यमधर्मच विदुराचं रूप घेऊन विदुराच्या रूपानं जन्माला आहे असं सांगितलं जातं. आता ही भानगड काय आहे यासाठी पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. पुराणातल्या कथांचं असंच आहे. एक कथा कळण्यासाठी मागची कथा बघावी लागते. मी उगाच का आले असं वाटतं ना आपल्याला. उगाच हे का आले मध्ये यमधर्माचा अवतार कसा झाला, म्हणजे ते अष्टवसू उगाच का मारले लेकरं, गंगेने आपली 7 लेकरं का मारली, 8वं का ठेवलं, अष्टवसूंची कथा ऐकावी लागली. तिला का शाप मिळाला होता, तिनं का इकडं आली, शंतनू का म्हणून आला, ह्या सगळ्या कथा एकात एक अशा गुंतलेल्या आहेत. त्यामुळे महाभारताची कथा जरी प्रत्यक्षात सुरू झाली असली तरी आपण मागच्या कथांच्या मध्ये अडकून पडलेले असतो. ती कथा अशी आहे की एका नगरामध्ये काही चोरांनी मिळून चोरी केली आणि चोरांनी चोरी केल्यानंतर राजाचे सैनिक त्या चोरांच्या मागे लागले. आता हे चोर जंगलातून पळून जाऊ लागले असताना राजाचे सैनिकही त्यांच्या मागे होते. एका वनामध्ये मांडव्य ऋषी आपल्या आश्रमात निवास करत असतात. आता या मांडव्य ऋषीच्या आश्रमात त्यांना न कळता चोर घुसतात. आता मांडव्यांच्या आश्रमात घुसलेल्या चोरांना शोधण्यासाठी सैनिक सुद्धा चोरांच्या मागे त्यांच्या आश्रमात घुसतात. आणि योगायोगाची गोष्ट अशी की तपश्चर्येमध्ये रममान असलेल्या मांडव्यांना माहीतही नसतं की आपल्या आश्रमात चोर घुसलेत. चोरांना सैनिक पकडतात, ऋषींना त्यांच्या तपातून जाग करतात आणि सांगतात की तुम्ही राजाच्या अपराध्यांना तुमच्याकडं रक्षण केलेलं आहे, तुमच्याकडं निवारा दिलेला आहे, तुम्ही थांबवून घेतला आहे, त्यामुळे तुम्हीही दोषी आहात. अपराध्यांना सांभाळणं हा सुद्धा अपराध असतो. आजचा कायदा तेव्हा सुद्धा होता अस्तित्वात. मांडव्य ऋषींना सुद्धा पकडून सैनिक राजाकडे घेऊन जातात आणि सांगतात की या ऋषींनी चोरांना आश्रय दिला होता. मांडव्य ऋषी पावलोपावली सांगतात की नाही रे बाबानो, मला माहित नाही, मी तपश्चर्येमध्ये होतो. पण एक ऐकलं जात नाही. मांडव्य ऋषींचा देखील चोरांसोबत छळ केला जातो आणि त्यांची पुढे हत्या केली जाते. हत्या झालेले मांडव्य ऋषी यमाच्या समोर उभे राहतात आणि यमाला विचारतात, मी तर एक ऋषी, मला इतका यातनादायी मृत्यू का मिळावा, एवढा यातनादायी मृत्यू मला का मिळावा, का झाला असावा असं. यम सांगतो, मुनिवर आपण या जन्मात खरंच पुण्य केलंय, पण या जन्मामध्ये लहानपणी तुम्हाला एक विलक्षण खोडी होती आणि ती खोडी अशी होती की हातात काडी घेऊन छोट्या छोट्या किड्यांना तुम्ही मारायचा, त्यात तुम्हाला आनंद मिळायचा. छोट्या छोट्या किड्यांना मारल्याचा असुरी आनंद घेणारे तुम्ही, त्या कर्माची नोंद झाली आहे आणि त्याच कर्मामुळे तुमचाही असाच छळ करून मृत्यू झालेला आहे. कर्म कोणालाही चुकलं नाही, कर्मभोगही कोणाला चुकला नाही.
मांडव्य ऋषी म्हणतात, अरे लहानपणी मी अजान बालक होतो, मलाच काय चूक आहे काय वाईट आहे हे कळत नव्हतं, त्याची शिक्षा आता का दिली जाते? यम म्हणतो, मला काय माहित नाही, मी आपला नियमांचं पालन करतोय, तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागलेली आहे, त्याच्यासाठी मी दोषी नाही. मांडव्य ऋषी चिडतात आणि यमाला म्हणतात, अजाणतेपणी केलेल्या कृत्याला तू जर मला अशी भयंकर शिक्षा दिली असशील तर एका ऋषीला अशा स्वरूपात छळ मिळून मृत्यू लिहिण्याचा तुझा नियम हा असाच शिक्षा घेण्यासारखा आहे. मीही तुला शिक्षा देतो की तूही मर्त्यलोकात जन्माला येशील, राजाच्या पोटी जन्माला येशील, राजाच्या कुळात जन्माला येशील, पण राज्यकारभार करता येणार नाही. राजाच्या कुळात येऊनही तुला दासीपुत्र म्हणून जगावं लागेल. तू अपमानाचं जीवन जगशील, तुला काहीही करता येणार नाही. चांगलं काय आहे हे कळेल, वाईट काय आहे हे कळेल, पण तुला मात्र याच्यात हस्तक्षेप करता येणार नाही. अशी वाईट अवस्था तुझ्यावर येईल. तुला नेहमी दुष्कर्माची साथ द्यावी लागेल किंवा अलिप्त होऊन जावं लागेल. अशी शिक्षा, असा शाप मी तुला देतोय. पुन्हा आला शाप. मागचे शाप कमी होते की काय, पुन्हा हा नवा शाप मांडव्य ऋषीचा. यमधर्माला हा शाप मिळाल्यावर मग पुढे महाभारतामध्ये ती व्यवस्था करावी लागली. व्यास मुनींचा गर्भ त्या दासीच्या पोटी राहिला आणि यमधर्म प्रत्यक्ष विदुराच्या रूपाने जन्माला आले. बघा, विदुराच्या रूपाने जन्माला आले खरे, म्हणजे मातेनं पाठवलेल्या पुत्रांच्याकडून जन्म मिळाला खरा, पण एकतर कुरुवंशाचं रक्त नाही आणि कुरुवंशाच्या पोटात जन्माला आला नाही, म्हणजे स्त्रीही नाही राजकीय वंशातली आणि पुरुषही नाही. अशा वेळी विदुराच्या विद्वत्तेचा काहीही उपयोग होत नाही. विदुर काका कुरुवंशाच्या दरबारात मानाच्या पदावर बसत असले तरी त्यांच्या शब्दांना मात्र मान मिळत नाही, हे आपण बघत आलेलो आहोत. धृतराष्ट्राला सल्ला देण्यापलीकडे विदुर काही करू शकत नाही आणि शेवटी या युद्धात सगळे आपलेच मरणार आहेत याची जाणीव ठेवून विदुर या युद्धापासून स्वतःला अलिप्त करतात, हे देखील आपण बघितलेलं. हा सगळा सत्यवतीचा भोग आहे, सगळा सत्यवतीचा भोग आहे. म्हणजे अतिरेकी महत्वाकांक्षा, आपल्या बापाला धडा शिकवण्याची प्रवृत्ती, ही सत्यवतीसाठी इथे अंगलट येते का, हे बघितलं पाहिजे. आणि विदुर व्यासाच्या कृपेनं जन्माला येऊन सुद्धा कायम राजवैभवाला पारखे होतात, कारण गर्भ दासीचा असतो, माता दासी असते. ही विदुराची कथा पुढे महाभारतामध्ये सदैव तुम्हाला दिसेल, पण ती अशा असहाय्य अगतिक स्थितीमध्ये दिसेल. सगळं कळून करता काहीच येत नाही. मला वाटतं सत्यवतीचा सगळ्या एकूण पात्राचा आयुष्यभर पुढच्या महाभारताच्या कथेमध्ये विदुराच्या रूपानं वावर तुम्हाला सापडतो. सगळं हातात आहे, उपभोगता काही येत नाही, करता काही येत नाही, निर्णय काही घेता येत नाही, सल्ल्यापुरता उरलो अशी स्थिती येते. प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे, पण बांधले असे गेलेले आहेत कर्माने की काहीच करता येत नाही. ही स्थिती विदुराच्या बाबतीत लागू पडते. पुढे ही कथा अशीच रंगत जाणार आहे, तुम्हीही ऐकणार आहात. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.